जय शिवराय. मी अजित पवार, राहणार बरिगवाडी, कोरेगाव 257 कोरेगाव विधानसभेतून उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे आणि तो पात्र झाला आहे. तर मला नवीन युवकांना हे सांगायचं आहे की जर समजा पूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 जागा जर फक्त शिपायांसाठी जरी निघाल्या असत्या तरी आपल्या कमीत कमी महाराष्ट्रामधून 10 लाख युवकांनी अर्ज दाखल केले असते. का तर आपल्याला त्यामध्ये आणि बघायला गेलं तर त्यामध्ये शिक्षणाची अट आहे, वयाची अट आहे, अनुभवाची अट आहे. आणि आमदारांची जर आता 288 जागाला निघाल्या पण त्यामध्ये बघितलं मी 100 युवकांनी सुद्धा फॉर्म भरलेले नाही. तर असं का? ते युवकांनी अभ्यास करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आमदारकीसाठी उभं राहण्यासाठी शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही. तुम्ही गुन्हा केला असला तरी तुम्ही अर्ज भरू शकता. तर ह्या तफावतीमुळे आपला आज भारत देशाची करन्सी बघायला गेलं किंवा तुमचा जीडीपी बघायला गेलं तर खूप खाली गेला आहे. त्यासाठी युवकांनी जागे झालं पाहिजे आणि राजकारण न करता समाजकारणासाठी उभं राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की युवकांनी हातात जर हा देश घेतला तरच पुढील पिढी सुधारू शकते. सर्व माझ्या भावांना, बहिणींना आणि सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आता येणाऱ्या काळामध्ये आपण विधानसभेला मी स्वतः अजित पवार, राहणार बरगेवाडी, उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे आणि तो अर्ज आपला पात्र झाला आहे. आमदारकीसाठी मी का इच्छुक आहे आणि का उभा आहे तर माझ्या कोरेगाव मतदारसंघामध्ये मी बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि सगळीकडे सर्वे केला तर लोकांचं म्हणणं असं आहे की सर्वसामान्य माणूस आमदार का होऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस आपल्या कोरेगावचा जर इतिहास बघितला, सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी आणि मागासलेला हा कोरेगाव तालुका आहे. आणि आपण सगळीकडे बघितलं, फलटण तालुका बघितला, सातारा बघितला, बारामती बघितलं, तर तो चांगला डेव्हलप झाला. कोरेगाव तालुका का डेव्हलप झाला नाही तर त्याची बरीच कारणे आहेत की प्रत्येक वेळेस जो आमदार येतो तो 4-4.5 वर्ष काहीच काम करत नाही आणि निवडणुकीच्या टायमिंगला प्रत्येक ठिकाणी रस्ते खादा, गटारे बांधा हे अशाच प्रकारचे काम करतात. मेन काम काय असतं, आमदारांचं काम काय असतं हे आमच्या कोरेगावातल्या नागरिकांना माहितीच नाहीये. महत्वाचं कृषी क्षेत्रामध्ये आमदारांचं काही सुद्धा श्रेय नाही. दुसरी गोष्ट आहे की कोरेगावमध्ये 83% आज बेरोजगार आहे. 83% लोकांना रोजगारच नाही. त्यांना रोजगार कधी भेटतो? प्रत्येक निवडणुकीला दोन्ही साईडच्या आमदारांनी कुठं खुर्च्या उचला, कुठं बॅनर बांधा, कुठं टेरेस ठेवा आणि फक्त 1-2 महिने त्यांना रोजगार दिला जातो. पण त्या आपल्या सामान्य जनतेला कधी कळणार आणि त्या अवेअर कधी होणार? त्यासाठी आता माझ्या संपर्कात जेवढे लोक होते, जसं की असेल की सद्गुरूंच्या बैठकीतली लोक असतील किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लोक जोडले गेलेले आहेत. माझे वडील वारकरी संप्रदायामध्ये काम करतात. म्हणजे त्यांच्या बाजूची काय लोक आहेत अशा बऱ्याच लोकांनी मला स्वतः वैयक्तिक सपोर्ट दिला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा मी आभारी आहे. कारण सर्वसामान्य माणसाने आमदार व्हायचं म्हणलं की लोकांना वेगळंच काहीतरी वाटतं. पण आताच्या घडीला बघायला गेलं तर या 3-4 वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांचीच लाट आहे. लोकांचं म्हणणं आहे की सर्वसामान्य माणूस जर आपल्या आमदार झाला तर तोच आपल्या उपयोगी येऊ शकतो. ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. आणि बऱ्याच म्हणजे मी आता स्टेटस इंस्टाग्रामला फक्त 2 स्टेटस टाकले माझे की मी आमदारकीला उभा राहतोय, तर मला 17-18 हजार युवकांनी मला फॉलो केलं. त्यांची पण इच्छा आहे की कोणतरी नवीन चेहरा पाहिजे. आताची जी लढत आहे ती दोन्ही आमदारांमध्ये आहे. एकानी 10 वर्ष काम केलं, दुसऱ्यांनी 5 वर्ष काम केलं, पण लोक तरी पण नाराज आहेत. बऱ्याच लोकांनी मला स्टेटसला कमेंट केली की आता नको माझी, आता नको आजी, आता आम्हाला कोरेगावला हवा नावा पाहिजे, असं मला बऱ्याच लोकांनी कमेंट टाकलेले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की फायनान्शियली मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे माझी काही तशी परिस्थिती नाहीये. पण जे माझ्या आजूबाजूला जोडले गेलेले लोक आहेत, जसं की माझ्या कोरेगावमध्ये 138 गावामध्ये 67 गावांमध्ये माझे पाहुणे रावळे आहेत. तर त्या लोकांनी सुद्धा मला मेंटली असेल किंवा फायनान्शियली असेल खूप सपोर्ट दिलाय. आणि त्यांनी सांगितलं की आपल्या समोर एवढे मोठे लोक उभे आहेत, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर त्यांचं म्हणणं आहे की आपण गनिमी कावा करूया. कारण दोन्ही पार्टीमध्ये आमचे रिलेटिव्हच आहेत, त्यांच्यासोबतच फिरतायत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त गनिमी कावा म्हणजे काय, शांतपणे प्रचार करायचा आणि निवडणुकीला त्यांना फटका द्यायचा, असं त्यांचं मत आहे. तर त्या पद्धतीने आपण काम करत आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या पक्षानं मला तिकीट दिलं, म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मात्यांनी घडवलं, त्यांचे वारसदार म्हणून
नामदेवराव जाधव सर आहेत. त्यांनी माझ्यासारख्या गरीब सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या पोराला तिकीट दिलं, म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि आपल्या पक्षाच्या नावातच एवढी ताकद आहे की आपल्या पक्षाचं नाव आहे सनई छत्रपती शासन. त्यांचं मत असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं राज्य उभं केलं गेलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला आता तसंच त्यांच्या विचारानुसार आपल्याला राज्य चालवायचं आहे. असे बरेच मुद्दे आहेत की आता आपण बघायला गेले तर कोरेगावमध्ये शिक्षणाच्या बाबतीत बघायला गेले कोणत्याही गावामध्ये तुम्ही गेला तर आज मराठी शाळांची एवढी वाईट अवस्था झाली आहे की शाळेमध्ये एकतर शिक्षक नाहीत, विद्यार्थी 3-4 विद्यार्थी आहेत फक्त. आणि शाळांची एवढी वाईट अवस्था केली आहे की आपल्यासारख्या लोकांना असं वाटतं की आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी त्या शाळेमध्ये आपल्याला घालवायला नको, ते मग नाईलाजाने आपल्याला दुसऱ्या शाळेत घालायला लागते. जर असा विचार केला तर प्रत्येक आता इंग्लिश मिडियमचा जर तुम्ही बघितलं तर 1-1 लाख रुपये वार्षिक फीज आहे. ते आमच्या गरीब कुटुंबातील मुलांना परवडत नाही. शिक्षणाची तर ही अशी वाट लावलीच आहे, पण शेतकऱ्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर कोणत्याही आमदारांनी त्याला कधी पाठिंबा दिला नाही. शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी त्याला कोणी बघायला जात नाही. सलमान खानच्या घरावर नुसता गोळीबार केला तर लगेच मंत्री बघायला गेले, पण आमच्या शेतकऱ्याला कोण विचारायला नाही. म्हणून शेतकऱ्यांचं यंदा म्हणणं असं आहे की आम्हाला शेतकऱ्याचा मुलगा, गरीब सामान्य कुटुंबातील मुलगाच आमदार हवाय. बऱ्याच लोकांनी आपल्याला कमेंट केल्या आहेत, जसे की आमचे नातेवाईक आहेत ते म्हणले की जिथे पवार उभे राहतात तिथे पॉवर क्रिएट होते. पण तसं काय, म्हणजे आम्ही पवार आहे पण एवढे सामान्य कुटुंबातील आहे आम्ही. आणि लोकांचं म्हणणं आहे की आता आम्हाला बदल हवाय. जसं की बोलतात की प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होतो, तसं या क्षेत्रामध्ये सुद्धा बदल हवाय. आणि आपण राजकारण करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आलो नाही. जसे की लोक बोलतात की ह्यांनी एवढे पैसे खाल्ले, त्यांनी तेवढे पैसे खाल्ले. कोणताही आमदार विकासावर बोलायला तयार नाही, पण आपलं एकच ध्येय आहे की समाजकारण करायचं आणि विकास. जसं की मुलांना, स्थानिक मुलांना रोजगार कसा उपलब्ध होईल, शिक्षणामध्ये मुलांना कशा प्रकारच्या सुविधा देता येतील, सरकारी दवाखाने कशा पद्धतीने आपल्या कोरेगावमधील लोकांना ते प्रोव्हाइड करता येतील, हे मुद्दे धरून आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये लढणार आहोत. आणि आपल्याला खूप लोकांचा पाठिंबा मिळाला, सपोर्ट मिळाला. त्यामुळे त्यांचे माझं शिक्षण हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मध्ये मी डिग्री केली आहे आणि 2.5 वर्ष सौदी अरेबियामध्ये जॉब केला आहे. त्यामुळे मला माहिती आहे की युवकांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि युवकांसाठी कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध केला पाहिजे, कशा संधी उपलब्ध करू शकतो आपण. शेतकऱ्यांसाठी पण खूप प्रकारच्या आपण संधी उपलब्ध करण्यासाठी तसं प्लॅनिंग पण केलं आहे. जसे की आता लोक ओरडतात की ऊसाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, पण आमचा शेतकरी जर शिकलेला असेल तर त्या ऊसाचा गुळ बनवून तो एका टनाला त्याला आता कारखाना जर 3,000 रुपये देतोय तर त्याचाच तो 10,000 रुपये कसा करू शकतो. अशा बऱ्याच प्रकारच्या प्लॅनिंग वगैरे आपण तयार करून ठेवले आहेत. फक्त आपल्या येणाऱ्या मतदारांना ही एकच विनंती आहे की तुम्हाला जो पटेल उमेदवार, जो सुशिक्षित असेल, शिकलेला असेल आणि सामान्यांसाठी काम करणारा असेल, अशाच युवकाला तुम्ही निवडून द्या. कारण आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये बघितलं, शिकलेला माणूस असेल तर तो चांगली प्रगती करू शकतो. आता ठरवूया की कोरेगावमधील सर्व माझ्या भावांना, बहिणींना, युवकांना, नागरिकांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आता नको आजी, आता नको माझी, कोरेगावला हवा नवाबाजी